नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. व्हिडिओ स्टॉप करून उत्तराचं व्यवस्थित वाचन करा. त्यावर आधारित पहिला प्रश्न पहा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? योग्य उत्तराला गोल करा. 1 गुण. उत्तर पर्याय क्रमांक क, सत्यशोधक समाज. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या 2 कॉलेजची स्थापना केली? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तरामध्ये या कॉलेजची नावं दिलेली आहेत. मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेज. यानंतर तिसरा प्रश्न, आपल्यासाठी कोणत्या 2 व्यक्ती दीपस्तंभ आहेत? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तरावर आधारित प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व द्वितीय घटक चाचणी 2025-26 या ऑप्शनमध्ये पेपर आहेत. प्रश्न क्रमांक 2, खालील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी ही कविता आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित कवितेचं वाचन करा. त्यावर आधारित प्रश्न पहा. खालील चौकट पूर्ण करा. 1. अवसेला पाहून न रुसणारी पौर्णिमा. दुसरा प्रश्न, फिरून न मिळणारे बहुमोलाचे जीवन. 3. दाटून येणारे उत्तर घन. दिलेल्या प्रश्नांचे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुण. आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर, आयुष्यात सुख आणि दुःख दोन्हीही येतात, पण जीवनात पुन्हा संधी मिळत नाही, म्हणून कवी म्हणतात की आयुष्याचा त्याग करू नये. प्रश्न क्रमांक 3, खालील सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुण. त्यामधील अ, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. श्रीरंगने बासरी वाजवली. उत्तर, वाजवली. दुसरं वाक्य पहा. मधूने पुस्तक वाचले. उत्तर, वाचले. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 मधील ब प्रश्न आहे. अचूक शब्द लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. दिलेले आहे तसे शब्द पाहून लिहायचे आहेत. परंतु शुद्धलेखनात चूक असेल तर चुकीचं दुरुस्त करून लिहा. किलबिल आणि आशीर्वाद दोन्ही शब्द चुकीचे दिलेले आहेत. ते व्यवस्थित लिहून दिलेले आहेत. क प्रश्न, पुढील कंसातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते लिहा. 2 गुण. मी मैदानात खेळतो. अकर्मक क्रियापद. मेट्रोचे दरवाजे उघडतात. अकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 4, तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस.टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. 4 गुणांसाठी. टिप, वरील प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी आपल्या स्वमताने प्रश्न तयार करतील. तुम्ही उदाहरणार्थ रिक्षा चालक आणि एस.टी. चालक यांना प्रश्न विचारण्यासाठी कधी जॉईनिंग झालेलं आहे, गाडी किती वाजता असते, तुम्हाला पगार किती आहे, यासारखे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.